नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 8.2 चा प्रश्न दुसऱ्याचं सॉल्युशन बघणार आहे। प्रश्न तुमच्या समोर लिहिलेला आहे की दिलेल्या बहुपदीमधून दिलेली बहुपदी वजा करा। या ठिकाणी आपण डायरेक्ट पहिली स्टेप जी पण बहुपदी दिली आहे त्या बहुपदीला कंसात लिहा आणि मधूनचा अर्थ होतो वजा, तर या ठिकाणी वजाचं चिन्ह करा आणि दिलेल्या बहुपदीला दुसरा कोष्टक ठेवा। पुढची स्टेप कंस वेगळे करा, तर इथे येणार 12a मायनस 9ab प्लस 5b मायनस 3 मायनस 4a। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कंसाच्या अगोदर अथवा कंसाच्या पुढे जर मायनस दिला असेल तर कंसामध्ये जे पण चिन्ह आहेत ते चेंज होतात। जसे की इथे मायनस आहे तिथे प्लस करावे, जिथे प्लस आहे तिथे मायनस करावे आणि जिथे प्लस आहे तिथे मायनस करावे। आता पुढे सजातीय पदांची जोडी बनवा। 12a सोबत काय येणार -4, तर 12a मधून 4a गेले तर इथे बाकी राहणार 8a। त्यानंतर -9ab सोबत प्लस 7ab जोडले तर मायनस मधून प्लस 7 गेले तर -2ab। काय इथे -2ab लिहिले कारण की या ठिकाणी मोठी रक्कम मायनस मध्ये आहे आणि लहान रक्कम प्लस मध्ये आहे, तर मोठ्या रकमेतून लहान रक्कम वजा केली तर मोठ्या संख्येचा चिन्ह। पुढची जोडी बनते +5b -3b। +5 मधून -3 गेले तर इथे लिहिणार +2b। दोन मायनस संख्यांची बेरीज मायनस होते। नियम आहे ऋण अधिक ऋण बराबर ऋण। -3 आणि -12 यांची बेरीज होईल -15। तर हे तुमचं उत्तर। पुढचं गणित आहे दिलेल्या बहुपदीमधून दिलेली बहुपदी वजा करा। तर पहिली स्टेप आहे दिलेल्या बहुपदीला कंसात लिहा, मधून काढून टाका आणि मध्ये मात्र मायनसचं चिन्ह ठेवा आणि मागचे पद जसेच्या तसे। पुढच्या स्टेप मध्ये कोष्टक दूर करा। 2zx अधिक 10xyz मायनस चिन्ह बदलायचे मित्रांनो। 3xy प्लस आहे तिथे -5yz, जिथे मायनस आहे तिथे +7zx। चल सजातीय पदांच्या जोड्या बनवा। -5xy आणि -3xy +5xy मधून -3xy कमी केले असता उत्तर मिळेल 2xy। पुढची जोडी आहे -2yz मधून -5yz। दोन्ही संख्या मायनस आहेत, तर या ठिकाणी आपण उत्तर -7yz असं लिहूया। आणि शेवटची जोड आहे -2zx आणि +7zx, तर याचं उत्तर येईल 5zx। आणि जी रक्कम उरली आहे ती जशीच्या तशीच का, कारण की याची सजातीय जोड पुढे दिलेली नाही, तर हे तुमचं उत्तर आहे। पुढचं गणित बघूया, थोडं मोठं दिलंय। दिलेल्या बहुपदीमधून दिलेली बहुपदी वजा करा। तर पहिली स्टेप आहे कंसामध्ये ठेवा, मधून काढून टाका आणि मध्ये मायनसचं चिन्ह। ओके। दुसरी स्टेप आहे कोष्टक सुटे करा। 18 - 3p -11q प्लस 5pq -2pq वर्ग प्लस 5p वर्ग q मायनस 4p वर्ग q। मायनसचे इथे काय करावे प्लस, चिन्ह बदलायला विसरू नका। 3pq मायनस 5pq चा वर्ग प्लस 8p मायनस 7q आणि इथे ना +10। चल सजातीय पदांच्या जोड्या बनवा। +18 आणि +10 किती होतात +28। -3p याची जोडी इथे आहे +8p, तर -3p मधून +8p वजा करणार तर इथे उत्तर येणार +5p, मोठ्या संख्येचं चिन्ह। पुढची जोडी घेऊया -11q आणि इकडे आहे
7 क्यूब. तो 2 वेळा मायनस संख्या दिल्या असतील तर संख्यांची बेरीज करावी, पण मात्र चिन्ह कोणतं ठेवायचे? -18 क्यूब. पुढची जोडी आहे प्लस 5p क्यूब. 5p क्यूब अधिक 3p क्यूब यांची बेरीज होईल 8p क्यूब. पुढे -2p क्यू वर्ग आणि -5p क्यू वर्ग यांची बेरीज होईल -7p क्यू चा वर्ग. शेवटची जोडी राहिली मित्रांनो प्लस 5p वर्ग क्यूब मधून 4p वर्ग क्यू वजा करा, तर मात्र बाकी राहतील p वर्ग क्यू. हे तुमचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये मराठीमध्ये शिकवणारे युट्यूबला चॅनल खूपच कमी असल्या कारणाने तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जेवढं शक्य होत असेल तेवढं त्यांना पण शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा चांगल्या रीतीने मराठी भाषेमध्ये गणित शिकू शकतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.